गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय अनदर न्यू ब्लॉग. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज थोडासा मेकअप केलेला आहे कारण काय पारसं तोंड दाखवण्यात काय मज्जा नाही आहे. दररोज मी तुम्हाला असंच उठून सुटून भूतावानी काढते, पण म्हटलं आतापासून आपण पण थोडासा नट्टापट्टा करून ब्लॉग काढूया, जेणेकरून तुम्हाला पण बघण्यासाठी इंटरेस्टिंग वाटेल. आणि 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 आज पण मी सुरुवात मिररमधून केली, कारण सध्या ज्यांनी रील्सवरती बघितलं असेल, या मिररशी मी सध्या खूप जास्त ऑब्सेस झालेली आहे. कारण की बघा, याचं लुक ॲट दिस डिझाईन गाईज, मला मिरर खूप जास्त आवडतात. आणि बघा, यामध्ये मी पण छान दिसते. सो आपण ज्या गोष्टीमध्ये छान दिसतो ती गोष्ट आपल्याला नाही आवडणार का? हे सर्व पार्सल आहे माझे डेकोरेशनचे, जे मी मिशोवरून मागवलेले आहे. आणि हा प्लांट ना तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसणार आहे, कारण मला खूप जास्त आवडतो तो. आणि हे बघा, मी आणल्यापासून त्याला हे एक नवीन पान फुटायला लागले. ओ माय गॉड, म्हणजे मी त्याची काळजी व्यवस्थित घेते. तर चला पटकन स्टार्ट करूया. मी कॅमेरा ॲडजस्ट करते. तर गाईज, आता दोघांचा वेळ न वेस्ट करता मी तुम्हाला दाखवते की मी काय डेकोरेशनचे प्रोडक्ट मागवले. तर सगळ्यात पहिले मी मागवले हे वॉल हँगिंग. आता प्रत्येकाची प्राइस मी तुम्हाला सांगू नाही शकत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला प्रत्येकाची लिंक देऊन देते, कारण की प्रत्येकाची प्राइस लक्षात ठेवणं माझ्यासाठी इतकं पॉसिबल नाही आहे. तर मी हे वॉल हँगिंग मागवलं होतं डेकोरेशन पर्पजसाठी. तर हे 2 सेट ऑफ 2 भेटलेले आहे मला एकाच पार्सलमध्ये. आणि याला कसं डेकोरेट करायचं हे तुमच्या मनावरती आहे. मी याला इथे असं झाड ठेवून डेकोरेट करणार आहे. तर बघा, हे झाड आहे माझ्याकडे आणि हे मी इथे ठेवणार आहे असं, आणि वॉलवरती असं लावून देणार आहे. हे झाड पण मी ऑनलाईनच मागवले होते. हे एका पॅकेटमध्ये 5 झाड मला भेटले होते. याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तुम्ही तिथून घेऊ शकता. आणि असं जर तुम्हाला वेगळं काही करायचं असलं, इथे तुम्ही छोटासा टेडी पण ठेवू शकता, डॉल पण ठेवू शकता, जसं तुम्हाला पाहिजे. जितक्या तुमच्या अंगामध्ये क्रिएटिव्हिटी आहे तेवढी तुम्ही दाखवू शकता यावर. ओके, तर सेकंड मी तुम्हाला दाखवते. सेकंड मी काय मागवलंय म्हणून हे इकडे साईडला ठेवते. तर सेकंड पण हे एक वॉल हँगिंग आहे. हे यामध्ये लिहिलेले गुड वाइब्स ओनली, पॉझिटिव्हिटीसाठी हे मी मागवलं होतं. माझे जसे तिथं मनी प्लांट्स लावलेले तिथं मी हे लावलेलं आहे. तर याचं क्लोजअप शॉट मी तुम्हाला देऊन देईल. तर हे एक वॉल हँगिंग आहे. त्यानंतर जे आहे मी आता रिसेंटली मागवलेलं, तुम्ही बघितलेलं. तर माय गॉड गाईज, मी खरंच खूप जास्त ऑब्सेस झाली आहे या मिररशी, कारण मला खूप जास्त आवडलेला आहे. हा वॉशेबल आहे आणि आपला फेस पण पूर्ण दिसतो आणि प्राइस पण खूप जास्त कमी आहे. आणि छोटासा मिरर आहे, तुम्ही कुठं पण छोटासा कॉर्नर तुमच्या रूमचा, तुमच्या हॉलचा याने डेकोरेट करू शकता. मिरर सोबतच हे एक डेकोरेशन पीस सुद्धा आहे. सो याची पण लिंक खाली दिलेली आहे. तर 4 नंबरला हा क्यूटचा पॅकेट आहे. यामध्ये काय मागवलं होतं मीच विसरून गेले, कारण खूप सारे पार्सल येऊन जमा झाले आणि ते मी अनबॉक्स नाही केले, फक्त तुमच्यासाठी लावले नाही, कारण की मला पहिले तुम्हाला दाखवायचे होते. सो यामध्ये काय, अगेन मिरर. मला मिररचं खूप जास्त हाऊस आहे. मला ना, जोपर्यंत मी तो मोठावाला नाही का सेल्फीवाला मिरर असतो, जसं पूर्ण उभं राहिलेला फोटो येतो ना त्यामध्ये आपले फुल लेंथ वाले मिरर, तो वाला घ्यायचा आहे. इथे मला भेटत नाहीये, पण बघू आता कधी घेते. तर हा आहे क्यूटसा पॉकेट मिरर. तुम्हाला मी खोलून दाखवते. जो मी मागवला आहे ट्रॅव्हल टाईममध्ये, आपण कुठं पण जातो, मेकअप करायसाठी जागा नसते आणि आपल्याकडे मिरर सुद्धा नसतो, तर त्यावेळेसाठी मी हा मिरर मागवलेला आहे. एकदम क्यूट आहे हा. याची पॅकिंग बघा, आणि खूप स्वस्त आहे. हा काहीतरी 99 का 100 रुपयेपर्यंतच मी मागवलेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला एक छोटासा कोंब पण भेटतो केस विंचरण्यासाठी. आणि हा आहे मिरर, ज्यामध्ये फुल फेस दिसतोय. एकदम वर्थ आहे प्राइसला आणि एकदम पॉकेट फ्रेंडली आहे. एवढंच प्रोडक्ट तुम्ही बॅगमध्ये टाकून कुठं पण घेऊन जाऊ शकता. सो हा एक मिरर आहे. त्यानंतर हे एक पार्सल आहे. यामध्ये काय होतं, आता ऑब्व्हियसली मी विसरूनच गेलेली आहे सगळ्या पार्सलमध्ये काय काय मागवले, पण जसं जसं मला दिसतं तसं तसं मी तुम्हाला सांगायचे. यामध्ये आहे क्यूट लिटिल बुद्धा, जे बुरा मत देखो, बुरा मत सोचो, बुरा मत सुनो वाले जे आहे त्यांचे थॉट्स त्या प्रोसेसवर आहे. हे बघा किती क्यूट आहे हे. हे मी डेकोरेशनसाठीच मागवलेले. कुठं पण तुम्ही कारमध्ये, तुमच्या टेबल्सवर, किंवा मग आपली खिडकीच्या थोडंसं कॉर्नर बाहेर आलेलं असतं तिथं प्लेस करू शकतो आपण. तर हे मला किती 4 रिसीव झालेले आहे. तर मी तुम्हाला हे 4ही दाखवते.
एक बुरा मत देखो, बुरा मत सोचो, बुरा मत सुनो, आणि एक कशाचं आहे ते मला समजत नाही. एक एक्स्ट्रा आहे त्यामध्ये, 4 आहे. हे मे बी मेडिटेशनचं आहे वाटतं का ध्यान करो असं काहीतरी आहे. मी तुम्हाला माझ्या हातावर लावून दाखवते ते. हे बघा किती क्यूट आहे यार. मला अशा क्यूट गोष्टी जमा करायला खूप जास्त आवडतात. अरे अरे पडू नका. तर हे बघा, थांबा मी तुम्हाला नीट लावून दाखवते. तर हे बघा, हे किती जास्त क्यूट आहे. तुम्ही कुठला पण कॉर्नर कुठे पण घरामध्ये लावू शकताय. तर मी पण हे डेकोरेट करण्यासाठीच घेतलेलं आहे आणि मी जिथे लावेल ते तुम्हाला पुढे माझ्या व्हिडिओमध्ये दिसूनच जाईल. तर हे पण एकदम अफोर्डेबल प्राइसमध्ये मी घेतलेलं आहे. त्यानंतरच्या पार्सलमध्ये आहे हा रोल, ज्यामध्ये आहे हे पर्स. आता तुम्ही म्हणणार हे पर्स कशासाठी मागवले, तर अजून एक आहे याच्यासाठी मी जे मागवले त्यामध्ये मला हे पर्स लावायचे. सो तो पार्सल आहे हा वाला. तर मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित की कसं लावणार आहे, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की तुम्ही कसं डेकोरेट करू शकताय. तर हा आहे एक फ्लावर पॉट जो खूप जास्त व्हायरल झालेला आहे मिशो, फ्लिपकार्ट सगळीकडे आणि रील्सवरती पण. जो अस्थेटिक आता जमाना चालू आहे आपला, अस्थेटिक वाइब देणारा हा फ्लावर पॉट आहे. एकदम क्यूटसा. यामध्ये तुम्ही ट्युलिप्सचे फ्लावर पण टाकू शकता, पण ते सगळीकडे कॉमन झालेले होते म्हणून मी फ्लावरने मागवले. तर मी मागवले हे असे, काय म्हणता याला, आय डोंट नो, पर्स. तर ते मी असं यामध्ये टाकणार आहे. आणि यस बघा किती छान दिसतंय. हे आपण कुठे पण ठेवू शकतो आणि किती छान अस्थेटिक वाइब देतंय. तुमच्या घरचा कॉर्नर एवढं वासनी सुद्धा तुम्ही याला टीव्हीच्या साईडला 2 पण ठेवू शकताय. ते पण एक छान आयडिया आहे. किंवा तुमचं ड्रेसिंग टेबल आहे तिथे पण ठेवू शकताय. सो ह्याचं पण लिंक मी खाली दिलेलं राहील, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मागू शकता. तर काही हा पार्सल थोडासा मोठा आहे. यामध्ये मी मागवलेलं आहे हे टिश्यू पेपर होल्डर, जो इतका जास्त क्यूट आहे. ओ माय गॉड, लुक ॲट दिस कलर गाईज. वाव. यामध्ये तुम्ही ना इथून टिश्यू पेपर टाकू शकता आणि हा असा खुलतो पण. त्याला तुम्ही परत असं जॉईंट करून घेऊ शकता. तर हा टिश्यू पेपर होल्डर आहे, पण मला तो इतका जास्त आवडला की मी त्याला डेकोरेशन पर्पजसाठीच मागवलाय. आपण असं जरी ठेवून दिलं तर डेकोरेशनसाठी एक सामान म्हणून खूप छान आणि खूप क्यूट दिसतंय हे. तर हा पण एकदम अफोर्डेबलच आहे. यातली कुठली गोष्ट 200 लयतले 250-300 रुपयाच्या वरती तर एक सुद्धा गोष्ट मी मागवलेली नाहीये. तर हा खूप छान आहे. तर गाईज हा जो पार्सल आहे हे मी भरपूर कॅफेमध्ये जेव्हा मी जायचे काही खाण्यासाठी, कोल्ड कॉफी वगैरे, तर तेव्हा मी बघितलेली ही सायकल. मला खूप दिवसांपासून पाहिजे होती, जी मला फायनली मिशोवरती सापडली आणि मी ती लगेच बघितल्या ऑर्डर केली आहे. तर हिला मला असेंबल करावं लागेल. सो मला 1 मिनिट द्या की मी त्याला असेंबल करून घेते. तर हिला असेंबल कसं करायचंय बघा. हे सायकलचं तोंड आहे आणि हे खालचा हिस्सा आहे ज्याला असेंबल करायचंय. आणि त्यामध्ये ही पोटली अशी राहणार आहे. तर यामध्ये तुम्ही असं झाड पण ठेवू शकताय. बघा हे माझ्याकडे झाड आहे. हे असं आपण झाड पण ठेवू शकतोय किंवा फ्लावर पण ठेवू शकतो. आपल्याला जे पाहिजे ते आपण ठेवू शकतोय. खूप जास्त छान. आता मी प्रॉपर असेंबल नाही करते कारण की मला ही लगेच ठेवायची नाहीये कुठेच, त्यामुळे मी नॉर्मली तुम्हाला दाखवते. तर खूप छान ही बायसिकल आहे. मला लय आवडलेली. म्हणजे मला असं वाटायचं कधी मी ही घेईल आणि मला भेटतच नव्हती. मी खूप जास्त रिसर्च केली, त्यानंतर मला हे मिशोवरती सापडलं होतं. तर येस गाईज, हे पण तुम्ही तुमच्या घरामध्ये डेकोरेशनसाठी ठेवू शकता. नेक्स्ट आहे अगेन हे प्लांट्स, जे आपण घरामध्ये डेकोरेशनसाठीच लावणार आहे. तर त्याचं हे जे वरचं आहे हे झाड असं सेपरेट आलेले आहे. 3 आहे, पॅक ऑफ 3 आहे हे. आणि हे त्याचं खालचं फ्लावर पॉट आहे, नाही सॉरी ट्री पॉट आहे, काय म्हणता याला, जे कुंडी. तर त्यामध्ये याला असं टाकायचं आणि हे असं पडणार, हे असं खाली झाड आहे. तर मी विचार केला आहे की मी जे हे वाला आहे यामध्ये ते ठेवू म्हणून. तर यामध्ये ते असं ठेवून ते खूप छान लुक येईल असं वाटतंय मला. पण बघू आता पुढे मी काय करते. बट हे पण झाड खूप जास्त छान आहे. तुम्ही लावू शकता तुमच्या घरामध्ये हे वाले.
तेच तुम्ही आता हा पसारा थोडासा इग्नोर करा. मिरर तर तुम्ही बघितलेलाच आहे मी तिथं लावलेला आहे म्हणून. तर हे जे आहे हे ते 4 प्लांट्स आहे जे मी मागवले होते. 4 नाही ॲक्च्युली 5 आलेला आहे. एक एक्स्ट्रा आहे तो मी कुठे खाली ठेवलेला आहे. आणि याच्या मागे जे हे डेकोरेशनचं आहे ते पण मी मिशोवरूनच मागवलेलं आहे. आणि त्यासोबत एक डबल साईडचा टेप पण मागवला होता, कारण की माझी रूम आहे ना रेंटची आहे. सो इथं मला ड्रिल नाही मारता येते. तर तुम्ही बघू शकता की मी हे टेपनी चिटकवलेलं आहे. आणि इतक्या जवळून दाखवते तर बघा क्वालिटी पण खूप छान आहे याची. तर हे पण ऑनलाईन मागवलेलं आहे. तर तुम्हाला याची पण लिंक मी देऊन देईल. आणि माझ्याकडे अजून आहे जे हे मनी प्लांट जे मी ऑनलाईनच मागवलेले आहे. तर मनी प्लांटची लिंक पण तुम्हाला भेटून जाईल. आणि येस गाईज, हे मी माझ्या हाताने ड्रॉ केलेलं आहे. ज्यांनी माझ्या इंस्टाग्रामवरती रूम मेकओवरची सिरीज बघितलेली असेल तर तिथं तुम्ही बघितलं असेल की हे मी ड्रॉ केलेलं आहे. येस 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 येस, माझी ड्रॉइंग खरंच खूप जास्त छान आहे. आणि मी काय त्याचं शो ऑफ नाही करते, बट येस माझी ड्रॉइंग चांगली आहे. एलिमेंटरीचा पेपर मी पण दिलेला आहे आणि त्यामध्ये A ग्रेड मिळवलेला आहे. मग गाईज, आवडलं का नाही आजचा व्लॉग? आशा करते तुम्हाला सगळ्यांना हा व्लॉग आवडला असेल. आणि एवढ्या सगळ्या वस्तू मी तुम्हाला दाखवल्या त्यातली एक तरी तुम्ही घेशाल, तुम्हाला मे बी एक तरी गोष्ट आवडली असेल. खूप जास्त मेहनत केली आहे मी ह्या व्हिडिओ मागे. आणि इतकं सगळं सामान मागवायला ऑब्व्हियसली खूप जास्त पैसे लागतात. तर तुमचा एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही जर कमेंटमध्ये सांगितलं की तुम्हाला व्लॉग आवडला किंवा नाही आवडला, तर मी तुमच्यासाठी नवीन ब्लॉग म्हणजे चेंज करू शकते ब्लॉगमध्ये, किंवा दुसरे ब्लॉग घेऊन येऊ शकते. सो प्लीज माझ्या ब्लॉगवरती कमेंट करा आणि मला सांगा की तुम्हाला हा ब्लॉग आवडतोय का नाही. आणि डू सबस्क्राईब माय चॅनल, लाईक, शेअर अँड कमेंट. ओके, बाय बाय.